बालविकासाशी संबंधित घटक. तर महत्त्वाचे घटक कोणते आहेत बालकाशी संबंधित असणारे? तर ते आहे अध्ययन प्रक्रिया, त्यानंतर अध्ययनाचे सिद्धांत, अध्ययनातील पठारावस्था. आता अध्ययन प्रक्रिया तर आपल्याला माहितीच आहे. अध्ययनाच्या पद्धतीचा त्या ठिकाणी काय करणे, उपयोग करणे. विविध अध्ययन पद्धतीचा त्याच्यामध्ये उपयोग केला जातो. त्याचे जे सिद्धांत आहेत त्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर अवधान म्हणजे काय? तर लक्ष केंद्रित करणे. अभिरुची म्हणजे आवड, प्रेरणा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रेरणा 2 प्रकारची असते. एक असते बाह्य प्रेरणा आणि एक असते आंतरिक प्रेरणा. म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी एक तर आपण बाह्य प्रेरणेने प्रेरित असतो किंवा आंतरिक प्रेरणेने प्रेरित असतो. तर आंतरिक प्रेरणा म्हणजे नेमकं काय आणि बाह्य प्रेरणा म्हणजे काय? आपल्याला सविस्तर माहिती तर पुढं म्हणजे प्रत्येक घटकाची घ्यायचीच आहे. तरी पण थोडक्यात सांगते. जी काही बाह्य प्रेरणा असतात त्या म्हणजे बक्षीस मिळवणे किंवा पैसा मिळवणे अशा कुठल्यातरी कारणाच्या ज्या प्रेरणा असतात त्या म्हणजेच काय असतात? तर बाह्य प्रेरणा असतात. तर आंतरिक प्रेरणा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट करायची असं स्वतःनं ठरवणं ती म्हणजे काय असते? तर आंतरिक प्रेरणा असते. स्मरण म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्या घडलेल्या आहेत त्या लक्षात ठेवणे त्याला स्मरण म्हणतात. व्यक्तिभेद बघा विद्यार्थी आता अनेक अनुभवशातून, अनेक वातावरणातून येणार आहे. म्हणजे तो व्यक्तीमध्ये भेद तर असणारच आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. त्याचबरोबर अनुवंश आणि परिसर. जो काही विद्यार्थी येणार आहे तो वेगळ्या-वेगळ्या परिसराचा आहे, वेगळ्या अनुवंशाचा आहे. तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्याचबरोबर मानसिक आरोग्य. ज्या पद्धतीनं शारीरिक आरोग्य असतं, शारीरिक आरोग्य जर व्यवस्थित असेल, तर त्या ठिकाणी काय आहे, तो विद्यार्थी आहे सुदृढ मानला जातो. त्याच पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला मानसिक आरोग्य सुद्धा आहे आणि मानसिक आरोग्य सुद्धा विद्यार्थ्याचं काय असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे म्हणण्यापेक्षा चांगलं असलं पाहिजे. तेव्हाच तो विद्यार्थी त्या ठिकाणी काय करणार आहे, तर योग्य तो अभ्यास किंवा योग्य ते वळण त्या ठिकाणी त्याला लागणार आहे.